ठाण्यात आता वाहन चालकांनी नियमांचं उल्लंघन केलं आणि वाहतूक पोलिसांनी त्यांना पकडलं तर वाहन चालकांची खैर नाही। कारण पोलिसांनी पकडल्यानंतर होणाऱ्या वाहन चालकांच्या फोनाफोनीला आता आळा बसणार आहे। कोणीही फोन केल्यास किंवा आल्यास घ्यायचा नाही, तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई करायची अशी सक्त ताकीद ठाणे शहर वाहतूक पोलीस आयुक्त अमित काळे यांनी दिली आहे। तसंच ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी वाहतूक विभाग सरसावलाय। गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस आता विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेणार आहेत। याबाबत ठाणे शहर वाहतूक पोलीस आयुक्त अमित काळे यांनी माहिती दिली आहे। कारवाई करत असताना जर कोणाचा फोन येत असेल आणि इंटरप्शन होत असेल कारवाईमध्ये माझ्या कर्मचाऱ्याला, तर अशा माझ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे की कारवाई करताना कोणाचाही फोन घेऊ नये। अगदी मी स्वतः जरी ट्रॅफिकचा इंचार्ज म्हणून कॉल केला तरी माझा फोन घ्यायचा नाही। फक्त पहिले कारवाई करायची, पावती द्यायची। कारण मला जर बोलायचं असेल तर माझ्या कर्मचाऱ्याच्या फोनवरती बोलेल, मी त्या संबंधित व्यक्तीच्या फोनवर तर माझ्या कर्मचाऱ्याचा बोलण्याचा कुठेही प्रश्न उद्भवत नाही। त्यामुळे 0 फोन कॉल पॉलिसी मीन्स कोणाचंही इंटरप्शन कारवाई करताना यापुढे सहन करून घेतलं जाईल। मॅनपॉवरचा स्टाफचा जो प्रॉब्लेम आहे, अजून वॉर्डन माझ्याकडे यायला 100 वॉर्डनचा मी टेंडरिंग करतो, पण वॉर्डन येईपर्यंत जो काही वेळ माझ्याकडे आहे तोपर्यंत उपलब्ध स्टाफ सगळा पीक अवर्सचा आम्ही बाहेर काढलेला आहे। स्वतः ट्रॅफिकच्या युनिटमध्ये फक्त 2 कर्मचारी बसतील, सर्व अधिकारी कर्मचारी ट्रॅफिकचं नियमन करतील आणि तरी ट्रॅफिकचा स्टाफ कमी पडतोय म्हणून विद्यार्थी, कॉलेजचे, महाविद्यालयाचे, त्यानंतर NGOs आणि स्वयंपूर्णता आलेले पुढे पोलीस मित्र यांची मदत घेऊन आम्ही ट्रॅफिक नियमन करणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।